नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। इष्टान भोगान हिओ देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः। तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा। जैसे गतायु शरीरी चैतन्य वासन करी। का निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं किंवा साधनारंभ असा ज्याचा ज्ञानोबाराय उल्लेख करतात अशा तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। कर्माची आवश्यकता अंतःकरण शुद्धीसाठी साधकाला आहे आणि कर्माची आवश्यकता लोकसंग्रहासाठी महापुरुषांच्या जीवनामध्ये आवश्यक आहे। अर्थात सिद्ध असेल तरीही कर्माचा त्याग करू नये आणि साधकी अवस्थेमध्ये जीवन जगत असेल तरीही मनुष्याने कर्माचा त्याग करूच नये। कर्माची आवश्यकता का आहे किंवा कर्माचं महत्त्व काय, कर्म कशा प्रकारे सगळ्या इष्ट कामना पूर्ण करणार आहे या बाबतीमध्ये भगवान परमात्मा प्राचीन असणारा ब्रह्मदेवाने प्रजेला केलेला उपदेश किंवा त्या इतिहासाचा आपल्यासमोर संदर्भ देतात। आणि मग संपूर्ण प्राणी मात्रांची निर्मिती झाल्यानंतर सगळ्या प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं, देवा आम्हाला आश्रय काय आहे। त्या सगळ्या प्राणी मात्रांची अपेक्षा जाणून ब्रह्मदेवाने त्यांना उत्तर दिलं, वर्णविशेषत्वाला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रत्येकाला स्वधर्म नियमित केला आहे। या स्वधर्माचं अनुसरण करा। या ते उपासा मग अपैसे पुरती काम। स्वधर्माचं एकनिष्ठतेनं अनुष्ठान केलं इतर कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही। परंतु ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली काया वाचा मनाने पतीची सेवा करते पण अपेक्षा स्वार्थपरायणाची ठेवत नाही, तसं स्वधर्माचं एकनिष्ठतेनं अनुसरण करा म्हणजे सगळ्या प्रकारच्या तुमच्या कामना पूर्ण होतील। स्वधर्माची सेवा करा, स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनू होईल। आणि एका स्वधर्माचं अनुष्ठान केलं की स्वधर्म हा यज्ञ आहे। या यज्ञाच्याद्वारे तुम्ही देवतांची प्रगती करा। देव तुमचीही प्रगती करतील किंवा तुमचा योगक्षेम चालवतील। कारण अग्नीमध्ये जर आपण हवन केलं तर ते देवांना प्राप्त होतं। म्हणजे आपण देवावर प्रेम केलं, देव पुष्ट झाले, प्रसन्न झालेले देव पुन्हा पाण्याचा जलाचा वर्षाव करतात आणि त्यामुळे अन्नधान्याची समृद्धी प्राप्त झाली की आपलाही उत्कर्ष होतो। म्हणून परस्परावर प्रेम करणारे आपण सर्वजण परमश्रेयाला प्राप्त करून घ्याल असं भगवान ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला सांगितलं। आता यज्ञाच्याद्वारे आपण देवतांना प्रसन्न करायचं आणि त्या देवता आपल्याला इष्ट असणाऱ्या सगळ्या भोगांना प्रदान करतील। म्हणजे आपल्याला यज्ञाकरता लागणारी सामुग्री, देहामध्ये असणारे इंद्रिय, देहाचं असणारं आरोग्य, आयुष्य असेपर्यंत लागणारे सगळे भोग, सगळ्या प्रकारची अनुकूलता, योग आणि क्षेमाचा विचार सगळ्या देवतांचा समूह आपल्याला प्रदान करेल। मग आता सुरुवातीला एखाद्या साधकाने निष्काम कर्माचं अनुसरण केलं आहे, स्वधर्माचं पूजन केल्यामुळे देवता संतुष्ट झाल्या, पण आता भोगांची विपुलता प्राप्त झाली आणि एखादा व्यक्ती जर उन्मत्त झाला तर मग त्याला अपायसुद्धा फार मोठा आहे बरं। म्हणून स्वधर्माचं अनुष्ठान करण्याकरता प्रसन्न झालेल्या देवतेने जी समृद्धी आपल्याला प्रदान केली, एकट्याने तिचा भोग कधीही घेऊच नये। मनुष्याने अग्निमुखी हवन करावं, देवतांचं पूजन, प्रसंग विशेषत्वाला ब्रह्मवेत्ता महापुरुषाला किंवा ब्राह्मणाला भोजन अर्पण करावं, गुरूंची आदरपूर्वक भक्ती करावी, अतिथी सन्मान किंवा सत्कार करावा आणि आपल्या स्वजनांचा उत्कर्ष करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली संपत्ती यांचा विनियोग करावा किंवा वापर करावा। जो मनुष्य या 6 गोष्टी करणार नाही, जरी त्याच्याकडे विद्यमान काळात श्रीमंती दिसली पण त्या श्रीमंतीचं रक्षण करण्याकरता जे काही स्वधर्माचं अनुसरण करावं लागतं
या गोष्टीचा त्याने जर अवलंब केला नाही तर मग ज्ञानोबा म्हणतात ऐसा स्वधर्म क्रिया रहित आथिलेपणे गर्वित केवळ भोगासक्त होईल जो तया मग अपावो थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. जीवाचं दुर्दैव असं आहे, बऱ्याचदा हे घडतं बघा. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. सुरुवातीच्या जीवनाच्या काळामध्ये एवढं दारिद्र्य असतं, खायलाच काही मिळत नाही. तो मनुष्य काबाड कष्ट करतो, इतके कष्ट करतो की आपल्या शरीराकडे लक्षच देत नाही. मग नंतर भोगाची अनुकूलता मिळते आणि तेव्हा आरोग्याची साथ नसल्यामुळे त्याला डॉक्टर सांगतात तुम्हाला हे खाता येणार नाही. म्हणजे सुरुवातीच्या दारिद्र्य जीवनामध्ये हे खाता आलं नाही, नंतरच्याही जीवनामध्ये खाण्यासाठी प्रतिबंध घडतात. हे झालं व्यवहारातलं उदाहरण. याला मनुष्याचं आरोग्याकडे असणारे दुर्लक्ष कारण आहे. हे झालं व्यावहारिक उदाहरण. तसं जो मनुष्य स्वधर्माचं आचरण अगोदर करतो आहे आणि मग भोगांची विपुलता मिळाल्यानंतर स्वधर्माला सोडून देतो आहे तर मग त्याला अपाय, हानी किंवा दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून ब्रह्मदेवाने उपदेश करत असताना असं म्हटलं आहे की स्वधर्म हा कधीच सोडू नये, कारण स्वधर्म हा सर्व सुखाचा आश्रय आहे. आणि जर स्वधर्माचा आश्रय सोडला तर सर्व सुखाला जागा मिळत नाही किंवा ते राहत नाही. पुढे तोच विचार आता येतो आहे. ऐसा स्वधर्मक्रिया रहित आथिलेपणे गर्वित जो श्रीमंतीच्या मदाने गर्विष्ठ झालेला आहे आणि केवळ इंद्रियांच्या विषयांच्या भोगामध्ये आसक्त झाला, स्वधर्माचं अनुसरण करत नाही. ज्ञानोबा म्हणतात तया मग अपाव थोर आहे, त्याला फार मोठी हानी भोगावी लागते. बरं, सामान्य जर हानी असेल तर काही काळाने तिचं निवारण होतं, पण फार मोठी जर हानी असेल तर ब्रह्मदेवाने त्याची मर्यादा सांगितली. कल्पांतापर्यंतही त्याला ती हानी सुटत नाही, कल्पांतापर्यंत सुद्धा. म्हणून स्वधर्माला कधी विसरू नये. गीतेमध्ये 2 ठिकाणी हा शब्द आला आहे बघा. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मानुष्ठिता. स्वधर्म शब्दाचा अर्थ होतो स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म. दुसऱ्याचं कर्म चांगलं वाटलं आणि आपलं कर्म कठीण वाटलं तरी आपलं कठीण कर्म सोडू नये, आणि दुसऱ्याचं कर्म आपल्याला सुलभ वाटलं तरीही त्याचा स्वीकार करू नये, कारण तो परधर्माचा स्वीकार आहे. स्वधर्माचा अनुष्ठान करता करता मृत्यूही आला. अर्जुना तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा स्वधर्म कोणता? युद्ध करत असताना स्वधर्मे निधनम श्रेयः. निधन जरी झालं तरी ते कल्याणाला कारण आहे. पण तो म्हणला नाही, भिक्षा मागता भली परधर्मो भयावह. परधर्म मात्र अत्यंत भीतीदायक आहे. म्हणून आपला धर्म कधीही सोडता कामा नये, की जो आपल्याला जन्माने, वर्ण आणि आश्रमाने, शास्त्रविधीने प्राप्त झाला, कोणत्याही प्रसंगामध्ये स्वधर्माचा त्याग करू नये. जे माणसं स्वार्थपरायण किंवा स्वार्थपूर्तीसाठी दुसरा धर्म स्वीकारतात, दुसऱ्याची कर्म करतात, त्यांच्या जीवनामध्ये थोड्याशा काळापर्यंत उत्कर्ष दिसतो, पण कालांतराने मात्र स्वधर्माचा आश्रय नसल्यामुळे ती सगळी असणारी उन्नती अधोगतीला प्राप्त होते. मरण आलं तरी चालेल. आपल्याकडे आदर्श किती मोठा आहे? धर्मवीर संभाजी महाराजांचा. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. दुसऱ्यांचा धर्म स्वीकारायचा नाही, जन्मजात असणारा धर्मही स्वीकारायचा नाही दुसऱ्यांचा, आणि कर्म नावाचा धर्मसुद्धा स्वीकार करायचा नाही. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. प्रारब्ध कर्माने प्राप्त असणारे किंवा देवतांनी प्रसन्न होऊन दिलेले भोगसुद्धा त्याला भोगता येत नाही. कोणाला? जो स्वधर्म क्रिया रहित आहे त्याला. पण जो मात्र स्वधर्माच्या क्रियेने सहित आहे त्याला मात्र ही काही अडचण येत नाही. त्याचं ऐश्वर टिकून राहतं. निष्काम असेल तर अंतःकरण शुद्धी होते आणि अंततोगत्वा तो मोक्षाचा भागीदार होतो. एवढं कर्माचं महत्त्व आहे. हे सांगितल्यानंतर आता स्वधर्माचा आश्रय संपल्यानंतर सगळ्या प्रकारची सुख त्याला सोडून निघून कशी जातात. चांगलं ऐका बरं. स्वधर्माचं अनुकरण केल्यामुळे 101 क्रमांकाच्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात? तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित
होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. स्वधर्मामध्ये निरंतर रममान होऊन जर तुम्ही वागले तर सर्व प्रकारची सुख त्यांना घेऊन मूर्तिमंत दैव तुमच्याकडे येईल. केव्हा? स्वधर्माचं एकनिष्ठतेनं अनुष्ठान केलं तर. आता याच्या उलट स्वधर्माचं अनुष्ठान नाही केलं तर आलेली सगळी सुख त्याला सोडून पुन्हा निघून जातात. सगळी सुख कशी? याकरता ज्ञानोबाने उदाहरण देतात. जैसे गतायु शरीरी चैतन्यवास न करी, कारणीदैवाच्या घरी न राही लक्ष्मी. तैसा सुधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवी हरपला प्रकाश जाय, तैसे निजवृत्ती जेत सांडे. ते त स्वतंत्र येते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे, मनोनी स्वधर्म जो सांडील. तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार येतो आहे पुढे. आता क्रमाक्रमाने सगळ्याच वाचल्या. जैसे पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे आयु म्हणजे आयुष्य आणि गत म्हणजे संपलेलं आहे. ज्या जीवाचं आयुष्य संपलेलं आहे त्या जीवाच्या त्या शरीरामध्ये चैतन्य वास न करी. चैतन्य म्हणजे जीवात्मा. आपण 15व्या अध्यायामध्ये उदाहरण पाहतो आहे. उत्क्रामंतं सितं वापी भुंजानं वा गुणान्वितं, विमूढानां पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. किंवा श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च, अधिष्ठाय मनुष्याय विषयानुपसेवते. हे सगळा प्रकार घडतो की नाही? म्हणजे जीवात्मा, पंचज्ञानेंद्रिय, षष्टम क्रमांकाचं असणारं मन, हे झाली ज्ञानेंद्रिय, यांच्यासहित म्हणजे सूक्ष्म शरीराचा प्रवेश झाला स्थूल शरीरामध्ये की त्याला म्हणतात जन्म. आणि सूक्ष्म शरीर या स्थूल शरीरातून निघून गेलं की त्याला आपण म्हणतो आहे मृत्यू, किंवा त्यालाच आपण शब्द वापरतो प्राणवियोग. कारण सगळ्यात बलवान कोण आहे? प्राण. बाकीचे इंद्रिय निघून गेले तरी पण शरीर जिवंत राहतं. समजा नेत्र इंद्रिय निघून गेलं तरी पण शरीर आंधळ्याप्रमाणे जिवंत राहतं. श्रवण इंद्रिय निघून गेलं बहिऱ्याप्रमाणे मनुष्य जगतो. प्रत्येक इंद्रियाने राजीनामा जरी दिला तरी शरीर जिवंत राहतं, फरक पडत नाही. पण प्राण निघून गेला तर नाही म्हणजे 2-3 तास तरी राहतं, असं नाही घडत. प्राण निघून जर जात असेल, प्राणाच्या वियोगाचा संबंध आला तर शरीर थोड्या वेळेसुद्धा राहत नाही. उलट असं आहे, प्राण जर शरीरातून निघून गेला तर प्राणाचा विचार सांगत असताना पंचप्राण आणि पंच उपप्राणाचा पण विचार आला आहे. त्यामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे सगळे शरीराचं पोषण करणारे आहे. यानंतर नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्रकारचे उपप्राण सांगितले आहे. जेव्हा मुख्य प्राण निघून जातो त्याच्याबरोबर सगळ्या प्राणाचे जांभई, शिंक, ढेकर उपप्राणाचे प्रकार आहे. धनंजय नावाचा जो उपप्राण आहे तो प्राण निघून गेल्यानंतर शरीराला फुगविण्याचं काम करतो. म्हणून तर मृत झाला ना एखादा व्यक्ती तर बघा ते थोडासा कापूस ठेवतात. का? कारण त्या हवेनं ते शरीर फुगू नये. पण ते फुगतंच म्हणून जास्त वेळ ठेवता येत नाही. त्याला म्हणतात बॉडी आता कंपोज, असं काहीतरी डिस्कम्पोज व्हायला लागली, असा इंग्रजी शब्द वापरतात काहीतरी. डिकम्पोज म्हणजे ते आता विघटन पावायला सुरुवात झाली किंवा ती नष्ट होते आहे. हे सगळं त्या धनंजय नावाच्या उपप्राणाचं काम आहे. ज्याचा प्राण बलवान असतो ना त्याचं आरोग्य चांगलं असतं. प्राण कशाने बलवान होईल? प्राणायामाने. म्हणून ते प्राणायाम केले पाहिजे. जुन्या काळामध्ये आपल्याकडे घराघरामध्ये देवासमोर शंख वाजविला जायचा आणि शंख वाजविण्यासाठी फुफ्फुसं फार मजबूत असावे लागतात. त्यामुळे ते मजबूत असायचे. आता शंख वाजवायला ताकद लागते, ती कोणाला जमत नाही. मागे तो कोरोना आला ना तेव्हा त्या दवाखान्यामध्ये ते एक यंत्र आलं, त्याच्यामध्ये 3 चेंडू होते. मग ते नळीनं फुंकायचं, ते 3 असणारे बॉल उडाले पाहिजे. बघू तुमचा प्राण किती मजबूत आहे. आता त्याचंच रूपांतर ते न्यू व्हर्जन आहे. जुन्या काळामध्ये शंख वाजविला जायचा, आता ते आहे. प्राणाची काही शक्ती आहे. प्राण बलवान असेल तर आरोग्य चांगलं राहतं. पण आयुष्य संपलं
तर प्राणसहित असणारा जीवात्मा म्हणून चैतन्य शब्दाचा काही ठिकाणी जीवात्मा असा अर्थ केला, जीव चैतन्य असा एक अर्थ होतो, किंवा चैतन्य म्हणजे पंचदशीकारांनी त्या सगळ्या इंद्रियांना बल देणारा प्राण सांगितला आहे. आणि त्या प्राणमयी कोशाला त्यांनी आत्मा नाही म्हटलं का? चैतन्य वर्जनात. कारण प्राण जड आहे. प्राण जड असल्यामुळे त्याला कळत नाही, ज्ञानशक्ती त्याच्याकडे नाही आहे. म्हणून काही ठिकाणी पण सगळ्या इंद्रियाला तो टवटवीतपणा देतो ना, म्हणून चेतनत्व आणणारा प्राण आहे असाही काही महापुरुषाने अर्थ केला. आयुष्य संपलं की तिथं प्राण राहत नसतो, चैतन्य वास न करी, इंद्रियाला टवटवीतपणा बळ देणारा प्राण आहे असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ असा होतो, आयुष्य संपलं की जीवात्मा त्या शरीरामध्ये राहत नसतो. म्हणून जसं आपण प्रत्येक सणाला कपडे बदलतो, तसं प्रत्येक प्रारब्धाचा भाग संपला की जीवात्मा नवीन देह बदलतो. फक्त वरचा बरं, सूक्ष्म देहा त्याचा तोच असतो. कुठपर्यंत? ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मनबुद्धी किंवा मनबुद्धी चित्ताहंकार हे 19 तत्वाने असणारं जे सूक्ष्म शरीर जीवाला अनादी कालापासून एकच मिळालेलं आहे. ते प्रत्येक जन्माला बदलत नाही, ते एकच राहतं. ज्या शरीरामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा या सूक्ष्म शरीराचा बाध होऊन जातो आणि मग ते संपतं. परत नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, तो पुन्हा जन्माला येत नाही. पण तोपर्यंत जीवात्मा मात्र प्रत्येक आयुष्यामध्ये प्रारब्धाच्या बलाने शरीर बदलतो. ज्या शरीराचं आयुष्य निघून गेलेलं आहे, गतायु शरीरी चैतन्य वास न करी, त्या ठिकाणी जीवात्मा राहत नाही. आयुष्य संपलं की तो राहत नाही. आणि आयुष्य असेल, किती जरी प्रयत्न केला तर तो मरत नाही. किती प्रयत्न करा. महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. महाभारतामध्ये जेव्हा युद्धाला प्रारंभ झाला तेव्हा एका झाडावर एका चिमणीचं घरटं होतं. आणि त्या चिमणीने भगवंताला प्रार्थना केली की प्रभू, मी तर उड्डाण करून जाऊ शकते, पण माझ्या पिल्लांना अजून पंखही नाही फुटले, त्यांना मात्र या अपार घनघोर युद्धातून वाचवलं पाहिजे बरं. चिमणीने प्रार्थना केली देवाला. देवाला ती कळाली प्रार्थना. त्या युद्धामध्ये मोठमोठे हत्ती होते आणि हत्तीच्या गळामध्ये साखळ दंडाने बांधलेल्या मोठ्या मोठ्या आकाराच्या घंटा होत्या. एका ते हत्तीची धडक लागली. धडक लागल्याबरोबर ते चिमणीचा असणारा जे काही खोपा आहे तो खाली पडला आणि पडल्याबरोबर हत्तीच्या गळ्यातला असणारा घंटासुद्धा बरोबर त्याच्यावर आच्छादन म्हणून पडला. संपूर्ण महाभारताचं युद्ध झालं. चिमणीच्या त्या पिलांना काही झालं नाही. काही आयुष्य आहे. आयुष्य तेथं जिने हे पुढे की गा. जिथं आयुष्य आहे तिथं जगणं आहे. केव्हा ज्ञानोबा म्हणतात ना, होय अदृष्ट आपैते ते वाळूची रत्ने परते, ओझो आयुष्य ते मारिते लोभ करी. आपलं आयुष्य जर चांगलं असेल तर मारणारीच माणसं आपल्यावर प्रेम करतात. ते आपण पूर्वी एकदा रावणाच्या मुलीच्या बाबतीतलं उदाहरण पाहिलं होतं. रावणाच्या दरबारामध्ये एक सफाई कामगार असणारी महिला, तिच्या घरी मुलगा जन्माला आला आणि रावणाच्याही घरी मुलगी जन्माला आली. विचारलं, ब्रह्मदेव ज्योतिष सांगायला होते म्हणता, म्हणे या मुलीचं भविष्य सांगा. म्हणे समोर दिसणारी ती मोलकरीण बाई आहे ना, झाडू घेणारी, तिच्या मुलासोबत या मुलीचा विवाह होणार आहे. राग आला. म्हणे आपण सोन्याच्या लंकेचे मालक आणि सफाई कामगाराच्या बाईच्या मुलासोबत आपल्या मुलीचं लग्न कसं होईल? राग आला. सैनिकाला सांगितलं या मुलाचा वध करा आणि समुद्रात टाकून द्या. सैनिक गेले घेऊन त्याला. पण सैनिकाच्या मनामध्ये ओझं आयुष्य ते मारी ते लोभ करी. आयुष्य मनुष्याचं सरळ असेल तर मारणारेच माणसं प्रेम करतात. मग त्यांनी त्या मुलाला सोडून दिलं. रावणाने विचारलं पुरावा, तर त्या मुलाची एक करंगळी कापली रावणाला दाखवण्यासाठी की बघ मुलगा मारला ना, हाताचा अवयव. रावणाचं झालं समाधान. त्या मुलाला एका पेटीमध्ये टाकलं, दिलं समुद्रात सोडून. पेटी पाहिली की माशांचे भांडणं सुरू होतात. यात नवल काय, माणसाचेही सुरू होतात. सारखेच आहे, मासे आणि माणसे सारखेच आहे, काय अडचण नाही. मग त्या माशांनी ती पेटी लोटत लोटत एका बेटावर नेली. पेटी उघडली, त्याच्यात निघाला तो मुलगा. आता नेमकं त्या बेटावर जो राजा होता तो मरण पावला. ते युवराजाच्या शोधामध्ये लोक निघाले. हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ दिल्याबरोबर ती माळ त्या मुलाच्या गळ्यात पडली
आणि तो झाला युवराज. आता त्याचं वय वाढत गेलं, इकडे मुलगी उपवर झाली आणि मग रावणाने शोध घेतला आणि त्या मुलाचा म्हणजे राजाचा आपल्या मुलीसोबत विवाह लावला आणि मुद्दाम ब्रह्मदेवाला पुढं ठेवलं. काय सांगता म्हणे, ज्योतिष बहुतेक पैसे देऊन ज्योतिष बदलता काय तुम्ही? म्हणे नाही रावणा, ज्योतिष माझं बरोबर आहे, चतुराननाची वाचे, काय आहात ही लटक्या अक्षरांचे साचे, माझं भविष्य कथन बरोबर आहे म्हणे. अहो म्हणे तो मुलगा मरण पावला, कोणाला सांगितला होता? म्हणे सैनिकाला बोलवून आणा. मग सैनिकाला विचारलं मुलगा मारला का? म्हणे नाही, फक्त रावणाची समजूत घालण्याकरता करंगळी कापली होती. म्हणजे मग नवरदेवाचा जोडा काढा पायातला, काढावा लागतो बरं, काढला आणि मग करंगळी पाहिली की बरोबर निघालं. का? आयुष्य असेल जगणं आहे आणि आयुष्य संपलं असेल तर मग जीवात्मा तिथे राहत नाही. जीवात्म्याची इच्छा फार असते राहण्याची, राहता येत नाही. अडचण ही आहे, त्याला सोडावं वाटत नाही. ते रात्रंदिवस त्याने प्रामाणिकपणाने कधी कधी लबाडीने कष्ट करून ते जमवलेलं असतं आणि इतक्या सहजासहजी त्याला ते सोडावं वाटत नाही. पण ईश्वराने ते सूत्र बरोबर आपल्या ताब्यात ठेवलं आहे. एकच गोष्ट अशी आहे जिथं मनुष्याचं काहीच चालत नाही. तो कोबारा म्हणतात, मग तेथे न चले काही, सत्ता अजिबात नाही, संपदा सत्ता संपदा आणि गुर्मी मनुष्याला या दोनच गोष्टीची बरं, एक तर सत्तेची नाहीतर मग संपत्तीची. या दोन गोष्टीची गुर्मी जास्त आहे. बघा तुम्ही, सत्ता आली, जे माणसं सत्तेच्या अगोदर आपल्याला जेरी घालतात ते सत्तेवर आल्यानंतर पाहतसुद्धा नाही, आणि संपत्ती आली तर मग जुमानतही नाही, तुडून जाते ना आपल्याला सत्ता आणि संपत्ती. पण तिथं नाही चालत ते. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, जीवात्म्याची जरी इच्छा असेल राहता येत नाही. म्हणून मनुष्याने जिवंत असतानाच मृत्यूचा अनुभव घेतला पाहिजे. कधी कधी विचारही केला पाहिजे. आपण असं चिंतन ध्यान करून किंवा माझ्याच घरासमोर आपली स्त्रीडी बांधली जात आहे असं थोडं चिंतन केलं पाहिजे. मग थोडं वैराग्य राहील. जैसे गतायु शरीरी चैतन्य वास न करे, कारण कधी ना कधी बांधणारच आहे ना. कल्पना आताच केलेली काय हरकत आहे? मृत्यू वाईट नाही आहे. मृत्यूच्या प्रसंगाला जो मोह आहे तो वाईट आहे. नाहीतर नवीन कपडे परिधान करायचे असेल तर त्याचा आनंदच आहे ना. समजा आपल्याला सणाला जर नवीन कपडे येत असेल, प्रत्येक वर्षी येतात ना कीर्तनामध्ये, आनंद आहे का नाही? येतातच आपल्याला. तसं नवीन देह प्राप्ती जीवाला आसक्तीने सोडावीस वाटत, सहज आहे. बघा, जैसे गतायु शरीरी, संत सोडतात नाही. जिवंत असताना देहाचं तादात्म्य सुटलं, मरताना यातना नाही होत. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी, तैसे झाले. आपल्याला ती अनुकूलतेची भावना असते ना, त्यामुळे सहज सोडा वाटत नाही. चैतन्य वास न करे का? किंवा दुसरं उदाहरण, निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी, जो करंटा पुरुष आहे त्याच्या घरी लक्ष्मी राहत नसते आणि भाग्यवानाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. एका सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, चांगलं आहे का बरं, जो मनुष्य चांगल्या प्रकारे दंत धावन करत नाही, म्हणजे दात स्वच्छ ठेवत नाही, जो मळके वस्त्र परिधान करतो म्हणजे अशुद्ध वस्त्र परिधान करतो, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला निवांत झोपून राहतो आणि कठोर वाणीनं बोलतो, अशा लक्षणाचा व्यक्ती साक्षात भगवान महाविष्णू जरी असेल तर लक्ष्मी तिथं थांबत नाही. सुभाषितकारांचं म्हणणं आहे असं बरं. म्हणून मनुष्याने या गोष्टी टाळल्या पाहिजे. कठोर वाणी बोलू नये किंवा सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला अजिबात झोपू नये. पण हल्लीच्या तरुणांना हे सांगणार कोण? ते रात्री 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात, 3 वाजता स्टेटस ठेवतात, सकाळी उशिरा उठतात. जे माणसं सूर्योदयाला झोपून असतात ते कधीच श्रीमंत होत नाही आणि सूर्यास्तालाही झोपू नये. जुन्या काळातल्या लोकांना माहिती आहे ना माहिती नाही, पण ते सायंकाळी झोपू देत नाही. बघा, ही दिवे लावण्याची वेळ आहे. आता तो झोपतोय, काय दिवा लावणार आहे असं ऐका नाही बरोबर. दिवे लावण्याच्या प्रसंगाला विश्रांती का? मळके कपडे कधी घालू नये. कालचे कपडे आज परिधान करायचे नसतात. पाण्यातून तरी काढले पाहिजे कपडे. दंत धावन चांगलं केलं पाहिजे. हे सगळे व्यवहारातले नियम आहे. ना असा भगवान विष्णू जरी असेल तसं भगवान विष्णू तसे वागणार नाही. पण कैमुत्य उदाहरण दिलं आहे. बाकीचा एखादा व्यक्ती असा वागत असेल तर काय श्रीमंत होणार आहे? मी तुम्हाला व्यवहारातले अशी बरीच उदाहरणं दाखवून देईल की जे माणसाचं फक्त वर्म चुकलेलं आहे, अशुद्ध राहतात,
ते इतके पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात पण टिकतच नाही. आणि ते ज्योतिष सांगण्याला फार माहिती आहे, फार बाळा तू कष्ट करतो पैसा हातात राहत नाही. आता राहत कोणाच्याच नसतो पैसा, ते बरोबर सांगतात सगळं. निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी, कारण त्या पुरुषाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. हे झाले उदाहरण. तैसा आता करंटा व्यक्ती असेल तर लक्ष्मी राहत नाही, आयुष्य संपलं असेल तर जीवात्मा राहत नाही. तसा स्वधर्म जर राहिला नाही तर सर्व सुखही थांबत नाही. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. तिसरं उदाहरण ज्ञानोबा पुढे आणखीन देतात किंवा हे उदाहरण पुढच्याही ओळीमध्ये लागू होऊ शकतं. तैसा त्याप्रमाणे स्वधर्म, आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म, स्वकर्म, ज्याला आपण नित्ययज्ञ असं म्हटलं आहे. स्वधर्म जो बापा तोच नित्ययज्ञ जानपा. तो जर लोपला, त्याचं अनुष्ठान नाही केलं तर मग सर्व सुखाचा थारा मोडला. सर्व सुखाचं आश्रयस्थान कोण आहे? स्वधर्म. ज्याचं स्वधर्म अनुष्ठान चांगलं आहे, म्हणजे झाडाचं मूळ चांगलं आहे आणि त्याला ओलावा असेल तर त्याला नित्य नूतन पालवी फळं फुलं लागत असतात. तसं स्वधर्म अनुष्ठान ज्याचं चांगलं आहे त्याला सगळ्या प्रकारचे सुख मिळतात. आरोग्याचं सुख मिळतं, समृद्धीचं सुख प्राप्त होतं. याला सगळ्याला कारण कोण आहे? स्वधर्म. स्वधर्म जर लोपला तर सर्व सुखाचा आश्रयच मोडून जातो. उदाहरण देतात, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. एखादा दिवा आपण मालवला, त्याच्यावर आपण फुंकर मारले तर काय होतं? फक्त दिवा जातो असं नाही, दीपासवे, दिव्याच्या बरोबर हरपला प्रकाश जाय. दिवा हरवला, मालवला, अंधार पडतो आणि प्रकाशही निघून जातो. प्रकाशाला आश्रय कोण आहे? दिवा. तसा सर्व सुखाला आश्रय कोण आहे? सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख नाही बरं, मोक्षाच्या अलीकडची बाकी सगळी सुख, सगळी इहलोकातली परलोकातली, या सगळ्या सुखाला कारण आपलं कर्म, आपला स्वधर्म आहे. त्याप्रमाणे निजवृत्तीचे तसांडे, हे उदाहरण पुढे घेता येईल. दिवा मालवला की प्रकाश जातो, तैसे निजवृत्तीचे तसांडे. वृत्ती म्हणजे वर्तन आणि निजवृत्ती म्हणजे स्वतःचं वागणं. स्वतःचं वागणं म्हणजे स्वतःचं कर्म. निजवृत्ती असा त्याचा अर्थ होतो. काही ठिकाणी असा आत्मवृत्ती अर्थ घेतला आहे, तर तिथे आत्मशब्दाचा अंतकरण असा अर्थ घ्यायचा. आणि अंतकरणाची वृत्ती कोणती आहे? स्वधर्माने वागणं असा त्याचा अर्थ. निजवृत्ती जे तसांडे, ज्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेलं वर्तन, स्वधर्म नावाचं कर्म टाकलं जातं तेथं त्या ठिकाणी स्वतंत्रता जी म्हणतात किंवा आपली स्वतंत्रता कशाला म्हणतात? मनुष्य बांधला जातो बंधनाने आणि स्वातंत्र्य प्राप्त करतो आहे मोक्षाने. कर्माचं सुद्धा बंधन आहे आणि कर्मातून मुक्ततासुद्धा आहे, किंवा अज्ञानाचं बंधन आहे आणि अज्ञानातून मुक्ततासुद्धा आहे. पण जो व्यक्ती स्वधर्माचा परित्याग करतो त्याच्या ठिकाणी स्वतःचं स्वातंत्र्य राहत नाही, आत्मस्वातंत्र्य राहत नाही. म्हणजे काय होतं मग? त्याला स्वतंत्रतेते वस्ती न घडे. आत्मस्वातंत्र्याने त्याला वस्ती करता येत नाही. याचा अर्थ तो परतंत्र होऊन जातो. स्वतःच्या तंत्राने किंवा स्वतःच्या मुक्ततेने त्याला वागता येत नाही. ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. विरंची हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. ब्रह्मदेव असं म्हणतात, प्रजा हो पुढे ऐका. पुढे बरं, पुढे म्हणजे स्पष्ट. सगळ्या प्रजेला आव्हान दिलं की तुम्ही चांगल्या प्रकारे ऐका बरं. मनवुनी स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील. चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मनवुनी, एवढी आशा ओव्या अनुभवाव्या बरं. एकतरी ओवी अनुभवावी, त्यातली ही एक ओवी आहे. आपण मग पाठीमागची ओवी नाही सांगायची, तुम्ही व्रत नियमन करावे, ही ओवी अनुभवा. मनवुनी स्वधर्म जो सांडील, जो व्यक्ती कोणताही असो, लहान असो मोठा असो, विद्वान असो किंवा अज्ञानी असो, स्वधर्माचा परित्याग करील तया ते काळ दंडील. काळ त्याला दंड केल्याशिवाय राहणार नाही. काळ त्याला दंड करणार, शासन करणार. आणि विचार करतो काळ
की देवता प्रसन्न होऊन याला समृद्धी प्रदान करता, हा मात्र स्वधर्माचा अनुष्ठान न करता फक्त इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होऊन सगळ्या समृद्धीचा एकटा भोग घेतो आहे, एकटाच खातो आहे. एकटा खाणाऱ्याला चोर म्हणतात. एकटा खात असेल तर चोर आहे. ना आपल्याकडे बघा, प्रसाद जरी मिळाला तर आपण तो कोणाला ना कोणाला तरी थोडा थोडा वाटतो आहे. बाकीचा प्रसाद किती वाटतो माहिती नाही, पण काल्याचा चांगला वाटतो आहे आपण प्रसाद, आहे की नाही. आपल्याकडे तो संस्कार आहे. मला जर, कारण ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे ना, मग आपली भावना आहे की 2-2 लाह्या का होईना सगळं, हा संस्कार आहे. हा रुजला की तोच व्यक्ती भविष्य काळामध्ये पुन्हा चतकोर भाकर दुसऱ्यांना देऊ शकतो. म्हणून आपल्याकडे नियम आहे आपल्या संस्कृतीमध्ये, त्या टोपलीमध्ये असणारी पहिली आणि शेवटची भाकर खायची नसते, कारण ती आपली नाही आहे, ती पशुपक्ष्यांची, पाळीव प्राण्याच्या नावाची आहे. हा संस्कृतीचा नियम आहे आपल्या. म्हणून आपल्याकडे वाटणं शिकवलेलं आहे, घेणं नाही, देत राहायचं. पण जो व्यक्ती मिळालं, पैसा मिळाला की त्या पैशाला काळ्या पाण्याची शिक्षा. तिजोरीत टाकला की पुन्हा बाहेर काढायचंच नाही. मग काय होईल? चोर आहे तो. मग ईश्वर केव्हा काळ विचार करतो, याला प्रसन्न होऊन आपण अर्पण केलं, हा कुणालाच देत नाही ना, मग यालाही खाऊ द्यायचं नाही. चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे, हा चोर आहे. आणि म्हणून मग काळ सर्वस्व तयाचे हरिलं, सर्व संपत्ती ते काळ किंवा यमराज त्या संपत्तीचं हरण करतात. ना आपल्याकडची संपत्ती अक्षय रूपाने टिकायची असेल तर त्याला दान नावाचा धर्म सांगितलेला आहे. दानाच्या माध्यमातून ही इतरांना दिली पाहिजे. म्हणून आपल्याकडे नियम, काल परवा आपण 2-3 दिवस झाले त्या श्लोकाचा विचार करतच आहोत. धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च, 5 ठिकाणी आपलं द्रव्य वाटलं गेलं पाहिजे. पहिला भाग धर्माचा आहे, पहिलाच भाग. शास्त्राची योजना काय सांगतात शुक्राचार्य. बरं, वास्तविक बलिराजाला सांगताना दैत्यगुरू आहेत, पण दैत्यगुरू जरी असेल तर उपदेश धर्माचा आहे. धर्माय, राजा पहिला भाग धर्मासाठी, दुसरा यशासाठी, तिसरा अर्थार्जनासाठी, चौथा मग स्वतःसाठी आणि 5वा भाग नातेवाईकांच्यासाठी. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आलं की ते फक्त संग्रह करावा असं नाही सांगितलेलं, त्याचे वाटप करत राहावी, ते वाटत राहावं. आणि नियम असा आहे, दिलं की जास्त मिळतं. देऊन पहा, म्हणजे व्यवहारात. तुम्ही बघा, जी माणसं देतात ना त्यांना जास्त मिळतं. विहिरीतलं पाणी जर उपसा केलं की त्याला जास्त पाझर मोकळे होतात, जास्त प्रमाणामध्ये पाणी येतं. तसं दिलं की आपोआप येत राहतं. आणि जर ठेवलं तर ते नष्ट होतं. आपण जमिनीला फक्त एकच व्यवहार आहे, पेरणी करतो ना आपण. मग पेरणी करत असताना एक ज्वारीचा कण आपण जमिनीला देतो, एकच कण मिळतो का? एका कणात एक कणीस मिळतं. कधी कधी जर जमीन चांगली असेल तर एका ताटाला 3-3 कणसं लागतात. जमीन, पृथ्वीसुद्धा आपल्याला हे शिकविते की दिलं की ते वाढतं. किती मोठे उपकार आहे पृथ्वीचे. मनुष्य जमिनीमध्ये पेरताना किती थोडंसं पेरतो, म्हणजे पेरताना कणभर आणि वाहताना मनभर एवढं घेतो की नाही. मग पृथ्वीसुद्धा मोबदला जर एवढ्या प्रमाणात येत असेल तर आपलंही कर्तव्य आहे. आपण इथं पाहुणे म्हणून आलो आहे त्या मृत्यूलोकामध्ये. आपल्याला जेही मिळालं असेल त्यातलं आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही. जमीन नाही, घर नाही, सोनं नाही, पैसे नाही, शाली नाही, श्रीफळ नाही, आपलंही सांगावं लागेल ना. काही घेऊन जाऊ शकत नाही आपण. हे दिल्या गेलं पाहिजे. दिलं, कारण ते कोणीतरी मग लोबाडण्यापेक्षा प्रसन्न मनाने वाटलेलं कधीही चांगलं आहे. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. हा चोर आहे. ते आपण काल भिक्षुगीताचं प्रकरण पाहिलं ना. श्री एकनाथी भागवतामध्ये 23वा अध्याय, हा सगळ्या ओवीचा प्रकार तिथं आला आहे. सगळी संपत्ती नष्ट झाली, पण विचार चांगला की त्यातून भगवंताची अनुकंपा झाल्यामुळे तर कदर्यो ब्राह्मणाला त्यातूनही वैराग्य प्राप्त झालं. संन्यास ग्रहण केला आणि त्यातून पुन्हा मग त्यांनी गीत गायन केलं. खूपच आहे ते मननीय आहे, चिंतनीय आहे. पुन्हा आपल्या गावात आले, ते संन्यास घेतलेला आहे
आपल्या भूमिकेचं देशाचं अवलोकन करावं म्हणून आले. गावातल्या लोकांनी पाहिलं, अरे म्हणे हा संन्यासी नाही, हा कदरीव ब्राह्मण आहे, कंजूस, याने सगळ्यांचे कोणालाच काही दिला नाही म्हणे, आणि आता संन्यास घेण्याचं नाटक करतोय. बघा बघा त्याच्याकडे संपत्ती असेल म्हणे. अहो म्हणे त्याची कंथा गोदडी होती, ती सगळी लोकांनी फाडून टाकली. दंड होता, दंडही फोडला. भिक्षा मागितली, एवढे हाल केले, पण कदरीव ब्राह्मण कोणा रागवले सुद्धा नाही. त्यांनी श्लोक रचला, नायम जनोमी सुख दुःख हेतुर न देवतात्मा ग्रह कर्म कालाह मनःपरम कारणं मामनंती संसार चक्रम परिवर्तयद्यत. हे संसार चक्र जे परिवर्तित होत आहे याला कारण आपलं मन आहे. हे लोक माझ्या सुखदुःखाला कारण नाही. देवता, ग्रह, कर्म, काळ आपल्या सुखदुःखाला कोणीच कारण नसतं. आपल्या सुखदुःखाला कारण आपलं मन असतं. फार वाचण्यासारखं ते भिक्षुगीत. पण त्यातला जो पूर्वीचा विचार आहे तो असा आहे, मनोवणी स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील चोर म्हणून हरीला सर्वस्व तयाचे. व्यवहारामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, जे माणसं फार अन्याय मार्गाने पैसा कमवतात, श्रीमंत होतात बघा, त्यांना असं वाटतं हे कोणालाही कळत नाही. त्याला कुठं माहिती आहे की कर्माचे साक्षीदार 14 जण असतात म्हणून. 12 किंवा 14 जण महाभारतामध्ये सांगितले आहे. पंचमहाभूत, दिवस रात्र, चंद्र सूर्य, आपलं अंतकरण, ईश्वर, धर्मराज म्हणजे यमराज, हे सगळे आपल्या काय आहे, कर्माचे साक्षीदार आहे. त्याला वाटतं हे कोणाला कळत नाही. सगळ्यापासून मनुष्य लपू शकतो, मनापासून नाही न लपत. आपलं मन कायम आपल्याला ते टोचत राहतं की तू चूक केली बरं, हे असं आपलं मन आतून सांगत राहतं. मनापासून वाचता येत नाही, वाचू शकत नाही. आणि म्हणून आपल्या कर्माला ते साक्ष चक्र फिरतं ते कर्माचं. सावध राहिलं पाहिजे. जे अन्याय मार्गाने कमवतात, एक 5-10 वर्षाचा कालावधी गेला की सगळं निघून जातं बघा, सगळं. मग कोणाची धाडस पडेल, मग एखादी फाईलच मोकळी होईल, असं काही ना काही घडतं. म्हणून खूप सावध राहिलं पाहिजे. गरीब व्हा, अन्याय मार्गाने श्रीमंत होऊ नका. कारण त्या अन्याय मार्गाने कोणातरी गरीबाचे कष्टाने कमवलेले पैसे असतात, त्या बिचाऱ्याने घामाने कमवलेले असतात कष्टाने, आणि त्याचे काही काही माणसं आयते घेतात. योजना त्याची आणि फायदा याचा, असंही घडतं की नाही. नाहीतर एखाद्याच्या मुखातला घास माणसं हिरावून घेतात आणि स्वतःचं पोट भरतात, तर त्या धनाला शाप लागतो, तळतळाट. म्हणून ते माणसं कधीही समाधानी राहत नाही. मनोने विहित जया जे जेने फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेने तेच करावे. आपलं जे विहित कर्म आहे, ज्यामुळे संसाराचं बंधन आपलं सुटणार आहे, असा आपलं स्वधर्म क्रिया कठीण जरी असेल तर ती केलीच पाहिजे. त्याच्यापासून पलायन करू नये. स्वधर्म जो सांडील, म्हणून स्वधर्माची एवढी एक निष्ठता आहे बरं. क्षत्रियाचं स्वधर्मयुद्ध नावाचं. अर्जुना, स्वधर्म जो सांडील, स्वधर्माचा तूही त्याग करू नको. तया ते काळ दंडील चोर म्हणून आणि स्वधर्माची पाळावा, परधर्म तो गाळावा. हा नियमही पांडवा नक्की जेची पही, तरी आत्मादृष्ट नव्हे. स्वधर्मच पाळला पाहिजे. चकाराणी शब्द ज्ञानोबरायांचा. परधर्म तो गाळावा, परधर्माची गाळणी करावी म्हणजे त्यागच करावा, इतकं त्याला महत्त्व आहे. म्हणून उन्मत्त मनुष्याने होऊ नये आणि उन्मत्त होऊन स्वधर्माचा त्याग करू नये. आपल्याला समृद्धी मिळाली असेल तरी ते करतच राहावं. मी सुदामदेवांचं चरित्र पाहिलं. ते पाहत असताना, आता गरीब घर आहे, स्वधर्माची एकनिष्ठता कशी आहे. ब्राह्मणाने भिक्षा मागावी फक्त 5 घरं. भगवान पाहतात बरं, आणि रुक्मिणी मातेलाही दाखवतात की माझा भक्त आहे, पण स्वाभिमानी फार आहे. एक तर त्याचं माझं भक्ताचं, देवभक्ताचं नातं आहे, दुसरं मित्राचं नातं आहे. दोन्ही नात्यातून काहीच मागत नाही, निष्काम आहे. मग रुक्मिणी मातेनं पाहायला सुरुवात केली. 5च घरं भिक्षा मागायची. एका घराने दरवाजा लावला, दुसऱ्याने अपशब्द वापरले, तिसऱ्याने थोडंफार काही दिलं, 4थ्या घरातून थोडंसं काहीतरी मिळालं. आणि मग रुक्मिणी मातेने विचार केला, प्रभू काय भाग्य आहे यात सुदामदेवाचं. म्हणे मग तू काहीतरी कृपा कर की, बुद्धी प्रदान कर, लगेचच्या लगेच ते 5व्या घरात जाणार आहे. रुक्मिणी मातेने कृपा केल्याबरोबर 5व्या घरातल्या त्या गृहिणीला बुद्धी झाली चांगली.
की सुदाम देवाला भरपूर प्रमाणामध्ये खीर द्यावी. पण तिने त्या पात्रामध्ये खीर आणली आणि सुदाम देवाला अर्पण केली. पण अर्पण करताना सांगितलं की आणखीन समोरचं एक घर आहे ना, या घरामध्ये आपण भिक्षा मागा, त्या घरामध्ये भिक्षाही मिळेल आणि आज तिथं वस्त्रदानही करणार आहे. सुदाम देवाने सांगितलं नाही करता येणार. ब्राह्मण गरीब जरी असेल फक्त 5च घरं मागावी. लोभीपणातून पहिलं घर बंद होतं, 6वं नवीन घर शोधायचं असं नाही. 5च घरं मागायचे, 5च अंगणामध्ये जायचं. हा स्वधर्म आहे, मी त्याचं उल्लंघन करणार नाही. थोडंफार आपल्याला काही मिळालं, घरी आले, मुलांना त्यांच्या वाट्याचं अन्नदान अर्पण केलं. स्वतः भोजनाला बसणार तर गाईचा हंबरडा ऐकू आला. विसरलो म्हणे गोमय्या. मग गाईच्या समोर एक घास घेऊन गेले. थोडाफार काहीतरी भात वगैरे शिल्लक राहिला असेल, खाणार तेवढ्यात एक गरीब व्यक्ती समोर भिकाऱ्याच्या वेशामध्ये आला, त्याला अर्पण केलं. मुलांचं पोट भरलं, पती पत्नी पाणी पिऊन समाधानी. इतका स्वधर्म महत्त्वाचा आहे. प्रसंगी उपवाशी राहिलं तरी चालतं. दुसऱ्यांचं पोट भरल्यानंतर मग शेवटी जेवण्यात आनंद याहीपेक्षा दुसऱ्याचं पोट भरलं आणि आपल्याला काही शिल्लक राहिलं नाही त्याच्यात जास्त आनंद आहे. हा स्वधर्म आहे. मनहुनी स्वधर्म जो सांडील, तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग सगळी श्रीमंती त्याची बदलून गेली. मग काय होतं, स्वधर्म हे संरक्षण करणार आहे ना. स्वधर्म आपल्या जीवनामध्ये पापाला प्रवेश करू देत नाही. स्वधर्मामुळे सुख प्राप्त होतं, दुःख प्राप्त होत नाही. पण स्वधर्मच निघून गेला, एखाद्या व्यक्तीच्या अंगावरचं चिलखतच निघून गेलं तर त्याच्यावर बाणांचा वर्षाव नक्की होणार, त्याला वाचू शकणार नाही. तसं स्वधर्म जर लोपला तर काय होईल, एकतर पहिला काळ त्याच्यावर दंड लावेल आणि चोर आहे असं म्हणून देवाच्या धनाचं अपहरण करणारा हा चोर आहे असं म्हणून सर्वस्व घेऊन टाकील. दुसरा दोष आता काय घडतो, मग सकळ दोष भवते म्हणजे त्याच्या आसपास जवळ सगळ्या प्रकारचे दोष येतात. मग गिमसोन्य घेते तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसे. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे, ऐसे होय तया उन्मत्ता. मगन सुटे बापा रुदता, कल्पांती सर्वथा प्राणीगण हो. ब्रह्मदेवाने बऱ्याच ठिकाणी शब्द वापरला बरं, बऱ्याच ठिकाणी. मग प्रजा हो असा शब्द वापरला, इथे प्राणीगण हो असा शब्द वापरला. आणि त्याच्याही पाठीमागे ऐका प्रजा हो. हे ब्रह्मदेवाचं काय, जसं आपण आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालतो की नाही, असं दंड जर स्थापन केला वरती तर सगळे शांत बसतात. तसं ब्रह्मदेवाचं सांगणं ऐका हो, अशी दंडी मोठ्याने म्हण सगळे लोक ऐकतात. बरं, इथं जर एवढी शांतता तर ब्रह्मदेवाच्या समोर किती असेल. कधी कधी वाचतो कोणाचा मोबाईल. मग सकळ दोष भवते, सगळ्या प्रकारचे दोष त्याच्या आसोपास. गिवसोने घेते तयाते, त्याचा शोध घेतात. कोणाचा, सगळ्या प्रकारचे दोष विचार करतात की जो व्यक्ती स्वधर्माचं पालन करत नाही त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या घरी जाऊन मुक्काम केला पाहिजे. सगळ्या प्रकारचे दोष त्याच्या सभोवती आसपास राहतात, शोध घेऊन त्याला सापडवितात. कशाप्रमाणे, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. ज्याप्रमाणे रात्र आली की रात्रीच्या प्रसंगामध्ये हे भूत निशाचर आहे. निशाचर म्हणजे रात्री फिरणारे किंवा त्याचं रात्रीच्या काळामध्ये बळ वाढतं. गुरुवारी मारुती बाबा कुरेकर बाबांनी, आम्ही आता ऋषिकेशला होतो ना, मला हे आवर्जून सांगितलं, रात्री प्रवास करत जाऊ नको. रात्रीची वेळ ज्योतिषशास्त्रानुसार चांगली नाही आहे, निशाचरी वेळ आहे. इतकी काळजी घेतात बाबा. रात्री समयी स्मशानात काय होतं, आता स्मशानामध्ये सगळे अशुद्ध पदार्थ असतात बघा. तिथल्या त्या गोवऱ्या, लाकडं, कापडं, सगळे काळे पदार्थ. स्मशानामध्ये वैराग्य प्राप्त होतं, हे खरं आहे. पण स्मशानातले पदार्थ शुद्ध विधीसाठी वापरले जात नाही. असं घडतं का, स्मशानातले लाकडं आले ना आपल्या घरातला यज्ञ केला, असं नाही होते, आणता येत नाही. कारण तिथला देश वेगळा आहे, तिथले पदार्थ अशुद्ध वेगळे आहेत. त्याला स्पर्श जरी केला तर कपड्यासहित स्नान करावं लागतं. कपड्यासहित बरं, नुसते हातपाय धुवून चालत नाही. अंत्यसंस्काराला गेला व्यक्ती तर
सचैल स्नान केल्याशिवाय शुद्धी नाही, असा तो विचार आहे. आता हे भूत नावाचा जो प्रकार आहे ना जीवांचा, हा आहे ज्यांच्या वासना राहतात किंवा देवाने दिलेला देह, त्या देहाचं प्रारब्ध संपण्याच्या अगोदर जे आत्महत्या करतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, बाकी सगळ्या असणाऱ्या दोषाला प्रायश्चित्त आहे. आत्महत्या घडी ज्याशी त्याशी शास्त्रार्थीशी प्रायश्चित्त असेन. ज्याच्याकडून आत्महत्या होते त्याला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त नाही. आत्महत्या झाली की दुसऱ्या क्षणातच त्याला नरक आहे किंवा त्याला नुसतं फिरावं लागतं इकडं तिकडं. म्हणून मनुष्याने काही जरी झालं, सर्वस्व विकावं लागलं तरी चालेल, आत्महत्या हा पर्याय कधी निवडून नाही. कारण तो देवाने दिलेला तुम्ही प्राणाचा त्याग करता, हा देवाचा अपमान आहे. म्हणून आत्महत्या कधीच करू नये, कधीच नाही. म्हणून आत्महत्या जे करतात नाही, ज्ञानेश्वरी ऐकणारे कसं काय करतील? उलट त्यांचं जर कोणी सहवासात राहिलं तर करणारा मुक्त होईल, म्हणजे विचारापासून मुक्त होईल, आत्महत्या करणार नाही. हे सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीचं. इथलाही कोणी करणार नाही आणि ऑनलाईन ऐकणारेही कोणी करणार नाही असं. आणि आपल्या संगतीमध्ये जे कोणी येईल ते हे करणार. ज्याला आत्महत्या करायची नाही त्याने वारीत आलं पाहिजे. वारीत कळतं हे जे प्रॅक्टिकल जीवन आहे. सगळ्या प्रतिकूलतेमधून समाधानी राहता येतं. ज्ञानोबांच्या सोहळ्यात आत्महत्या नाही करणार, तो वर्षभर समाधानी राहू शकतो. आत्महत्या कधीच मनुष्याने करून, आणि जे करतात ते भूत होतात. त्याच्या भूताचे प्रकार आहे बरं. सामान्य भूत होतात, काही ब्रह्म राक्षस होतात, ज्यांनी फक्त विद्वत्ता घेतलेलीच आहे, कोणालाच शिकवलं नाही, असं म्हणतात, ते ब्रह्म राक्षस होतात. म्हणून मनुष्याने एकतरी व्यक्ती ज्ञानी करून सोडला पाहिजे. आपलं कर्तव्य आपल्याला मिळालं नाही परंपरेनं, आपण एक कुणाला तरी परंपरेनं पुढं दिलं पाहिजे. नाहीतर मग अवघड आहे बरं. रात्री समयी स्मशानात भूते जैसे, रात्रीच्या प्रसंगाला स्मशानात जशी भूत गोळा होतात, तैसी त्रिभुवनीची दुःखे, त्रैलोक्यातली सगळीच्या सगळे दुःख आणि नानाविधे पातके, नाना प्रकारची पातकं, दैन्य जात तितुके तेथेची वसे. किती ज्ञानोबाने सांगितलं, दैन्य जात म्हणजे सगळ्या दारिद्र्याचा समूह, नाना प्रकारची पातकं आणि त्रिभुवनातली सगळी दुःख कुठं येतात? स्वधर्माचं जो अनुष्ठान करत नाही त्याच्याकडे. म्हणून बघा, जे माणसं स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही ना, ते माणसं वरून दिसायला वेगळे दिसतात, आतून पोखरलेले असतात. कारण सगळे दोष, दुःख, पातक, दारिद्र्य हे सगळं त्यांच्याजवळ येतं. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. प्राणिक जनांनो ऐका बरं, प्राणिगण हो ऐका. ऐसे होय तया उन्मत्ता, जो उन्मत्त झाला, ज्याने कधीही आपल्या संपत्तीचा सुधर्माकरता उपयोग केलाच नाही, उन्मत्त झाला इंद्रियांच्या अधीन जाऊन, मग न सुटे बापा रुदता. कल्पांत जरी झाला, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस 12 तासाचा, ज्यामध्ये 14 इंद्र येतात जातात, आणि तो किती मोठा कालावधी आहे? 43,20,000 वर्ष गुणिले 1,000. जेवढे वर्ष होतील तेवढे ब्रह्मदेवाचे 12 तास, आणि ब्रह्मदेवाची तेवढीच रात्र. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला बहुतेक काही ठिकाणी 12 तासाला कल्प म्हणतात. आणि कल्पांत जरी झाला तरी या उन्मत्त पुरुषाची सुटका होत नाही, या दुःखातून, दारिद्र्यातून किंवा पातकातून. म्हणून स्वधर्माचा त्याग कधीच करू नये. कल्पांती सर्वथा प्राणीगण हो. प्राणीदायांच्या समूहाला आवाहन केलं, हे प्राणीगण हो ऐका. उन्मत्त झाला तर त्याची सुटका होत नाही. मग काय करावं? मनवणी निजवृत्ती हे न सांडावी. इथं पण निजवृत्ती शब्द आला बरं. निजवृत्ती म्हणजे काय? आपल्या निज हा शब्द स्ववाचक आहे. निवृत्ती म्हणजे राहणं, वागणं किंवा मनाची वृत्ती असा पण एक अर्थ होतो. पण अंतःकरण वृत्ती असा अर्थ न घेता इथे निजवृत्ती म्हणजे स्वधर्माने वागणं असा अर्थ, प्रसंग किंवा प्रकरण ते आहे. निजवृत्ती हे न सांडावी. आपल्या स्वधर्माची वृत्ती कधीही टाकू नये. इंद्रिय बरळवणे दावी, ऐसे प्रजाती शिकवी चतुरानन. म्हणून आपली जी काही स्वधर्माची वृत्ती, वागण्याची वृत्ती आहे, याचा कधीही परित्याग करू नये. परित्याग कशामुळे होतो? इंद्रिय बरळू लागली तर.
जे इंद्रिय हवे तसे स्वैर वागतात त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडू शकतं. म्हणून इंद्रिय बरळवणे दावी, पाहिजे तशी गाफील होऊ देऊ नये इंद्रियांना. ऐसे प्रजाती शिकवी चतुरानन. चतुर म्हणजे चार आणि आनन म्हणजे मुख. ज्याला 4 प्रकारची मुख आहे अशा ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला असं शिकवलं बरं, की तुम्ही कधीही इंद्रियांच्या ताब्यात स्वतः जाऊ नका आणि स्वधर्माचा असणारं अनुष्ठान त्याचाही परित्याग करू नका. स्वधर्मावर किती प्रेम असावं. स्वधर्माचा परित्याग झाला की तळमळ झाली पाहिजे. उदाहरण, जैसे जळचराजळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मतेने पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजते आपुलालिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. जैसे ज्याप्रमाणे जळचर पाण्यामध्ये राहणारे जीवजंतू म्हणजे मासा, जळ सांडे पाण्यातून बाहेर पडला की मग तत्क्षणी मरण मांडे. दुसऱ्या क्षणाला त्याचे काय होते, मृत्यू प्राप्त होते. जशी त्याला पाण्याचा परित्याग केल्यानंतर मृत्यू प्राप्त होतो, तसं आपल्याला वाटलं पाहिजे की स्वधर्माचा परित्याग झाला म्हणजे आपला मृत्यू आल्यासारखा आहे. हा स्वधर्म तेने पाडे. पाडे म्हणजे प्रमाणे. त्याप्रमाणे हा स्वधर्म विसरू नये. जसा मासा पाण्याला विसरत नाही, विसरला की मरण, तसं स्वधर्माला साधकांनी विसरू नये, इतकं त्याला महत्त्व आहे. म्हणून तुम्ही समजती सगळ्या प्रजेला ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही समस्त प्रजाजनांनी आपुलालिया आणि पुन्हा उचिती कर्मी, आपापल्या वाट्याला आलेलं उचित कर्म. ब्राह्मणाचं 9 प्रकारचं, क्षत्रियाचं 7 प्रकारचं, वैश्य 3 प्रकारचं आणि सेवा पुरवण्याचं शूद्राचं कर्म, हे सर्वांचं आपापलं उचित कर्म आहे. आणि या कर्मामध्ये पुढती वारंवार पुन्हा पुन्हा निरत व्हावे, निपुण व्हावं, निष्णात व्हावं, असं ब्रह्मदेव सगळ्या प्रजेला म्हणिपत असे, असं त्याने अनुष्ठान करावं. आता स्वधर्माचं अनुष्ठान केल्यानंतर पापातून सुटका कशी होते याचा विचार परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. यज्ञशिष्ट आसन संतो मुच्यन्ते सर्व किलविषयी. फार गोड आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.